संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली। ते पैठणचे राहणारे। त्यांनी अनेक अभंग, ओव्या व भारुडे लिहिली। कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका असा त्यांनी लोकांना उपदेश केला। गोरगरिबांना, मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केले। इतकेच नाही तर मुक्या प्राण्यांवर देखील त्यांनी दया केली। प्राणीमात्रांवर दया करा असा लोकांनाही उपदेश केला। शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले। संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे राहणारे। त्यांच्या घरी शेतीभाती होती। त्यांचे किराणा मालाचे दुकानही होते। त्यांचे वाडवडील आडल्या नडलेल्यांना कर्ज देत, पण तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि अनेकांना कर्जमुक्त केले। जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत। संत तुकाराम लोकांना दया, क्षमा, शांती यांची शिकवण देत समतेचा उपदेश करत। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथीची जाणावा हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला। लोकांच्या मनात विचार जागे केले। त्याच काळात महाराष्ट्राच्या कडेकपारीत जय जय रघुवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमत होती। त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जांब या गावी रामनवमीच्या दिवशी झाला। रामदासांचे मूळ नाव नारायण, पण ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले। दासबोध हा त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला। तसेच त्यांच्या मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सद्विचार व सद्वर्तन यांची शिकवण दिली। बलोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानांची मंदिरे उभारली। लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले। समर्थ आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे हा संदेश त्यांनी लोकांना दिला। थँक्स फॉर वॉचिंग।